आता हा हिंदुस्तान आहे. आम्ही सर्वजण हिंदू आहे. आमची पद्धती जैन होऊ शकता. आमचा धर्म जैन धर्म आहे. त्याच्यावर आपला गौरव आहे. आम्ही जैन धर्माचा पूर्ण पालन करू. पण आम्ही हिंदू नाही, आम्ही अल्पसंख्याक आहे. हा षडयंत्र एक राजनीतिक षडयंत्र होता. ते लोकांना आता ते कळलं आहे. आज संघ शताब्दी वर्षामध्ये आपण बघू शकता की हिंदू आज एकत्र झालेले आहे आणि म्हणून हा जे राजनीतिक षडयंत्र काँग्रेस सत्तापासून सर्वसाधन परत सत्ता हा त्यांचे जे चक्र आहे ते चक्र माननीय नरेंद्रभाई मोदीने तोडलेलं आहे. जैन समाज हा हिंदू समाज आहे, पण राजकीय षडयंत्र करून त्यांना अल्पसंख्याक समाजात समाविष्ट करण्यात आले. मात्र आता जैन समाजाला अल्पसंख्याक समाजातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे याबाबत सविस्तर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंत्री मंगल प्रभात लोढा जी आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. सर तुम्ही जे जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत वक्तव्य केलं त्यामागे काय पार्श्वभूमी आहे? असं आहे की आपण मुघलांचे जे राजकारणाची नीती होती ते आपले हिंदुवामध्ये फूट पाडायची, राज करायच्या, भाईभाईमध्ये फूट पाडायची, राज करायच्या. नंतर अंग्रेजाने तेच केला. अंग्रेजाने फूट पाडा, राज करा हा त्यांच्या 100 वर्षापासून त्यांचा चालला होता. आणि नंतर आझादीचे नंतर नेहरू परिवार, जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी आणि आता सोनिया गांधी त्यांच्या पण ते धोरण होता की आपला भारतामध्ये एक छत्र राज करायचे असेल तो हिंदूने एकत्र होऊ देणार नाही. कधी जैनाने सांगितलं की तुम्ही हिंदू नाही आहे. मुसलमानामध्ये पण जाती आहे पण ते भेद नाही केला. काँग्रेसने षडयंत्र करून नंतर त्याने हा प्रयोग त्याने जैनापर पण केला की तुम्ही हिंदू नाही आहे, तुम्ही जैन आहे, तुम्ही अल्पसंख्यक आहे. मी त्यावेळी पण विरोध केला होता. 10 वर्षापासून मी हा विरोध करत आहे. आता हा हिंदुस्तान आहे. आम्ही सर्वजण हिंदू आहे. आमची पद्धती जैन होऊ शकता. आमचा धर्म जैन धर्म आहे. त्याच्यावर आपला गौरव आहे. आम्ही जैन धर्माचं पूर्ण पालन करू. पण आम्ही हिंदू नाही, आम्ही अल्पसंख्याक आहे. हा षडयंत्र एक राजनीतिक षडयंत्र होता. ते लोकांना आता ते कळलं आहे. पण हे षडयंत्र नेमकं कशासाठी असावं असं तुम्हाला वाटतं? हिंदू मतांमध्ये फूट पडण्यासाठी किंवा आणखी काही कारणं असावी का यामागे? बरोबर आहे. असं आहे की आज योगायोगने डॉक्टर हेडगेवार साहेबांची जयंती आहे. 1925 में ज्यावेळी डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार साहेबाने संघची स्थापना केली होती त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय होता, काय त्याने हा गरज वाटली की हा करायला हवा आहे. जोपर्यंत हिंदू एकत्र होत नाही, जोपर्यंत हिंदू संघटित होऊन आपल्या संस्कृतीसाठी, देशासाठी सामाजिक भान ठेवून आपापली रेस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, तोपर्यंत आझादी आपण किती टिकेल हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. आज ते खरा ठरला आहे. आज संघ शताब्दी वर्षामध्ये आपण बघू शकता की हिंदू आज एकत्र झालेले आहे आणि म्हणून हा जे राजनीतिक षडयंत्र काँग्रेस सत्तापासून सर्वसाधन परत सत्ता हा त्यांचे जे चक्र आहे ते चक्र माननीय नरेंद्रभाई मोदीने तोडलेलं आहे. हा राम जन्मभूमी आंदोलनातून हा वातावरणाचा निर्माण झाला होता. राम जन्मभूमी आंदोलनमध्ये हिंदू मात्र एक आहे. हा परत एक वेळा आज विश्वमध्ये जी स्थिती आहे त्यामध्ये आम्ही सर्व एक आहे. आम्ही सर्व हिंदू आहे. आमची पूजा पद्धती वेगळी आहे, आमचा धर्म वेगळा आहे, पण आम्ही हिंदू आहे. हा एकत्र होऊन सांगायची गरज आहे. म्हणून जे काँग्रेसचा राजनीतिक षडयंत्र होता ते आता पर्दाफाश झालेला आहे. आम्ही सर्वजण यामागे पूर्ण देशामध्ये भ्रमण करून जे जैन समाजचे लोकांना हा कळला आहे की तुम्ही अल्पसंख्याकचा काय फायदा आहे किंवा अल्पसंख्याक राहायचे असेल त्याने सांगू. एक वेळा सर्वांची सर्वानुमती झाली तर यामागे आपण लिगली पुढे जाऊ. अल्पसंख्याक समाजाचा दर्जा असल्याने जैन समुदायाला सध्या कोणते फायदे मिळत आहेत आणि समजा ते आता हिंदू धर्मात आले तर त्यावर कसा परिणाम होईल? हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. असं आहे की दक्षिण भारतमध्ये पूर्वी जैन समाज फार प्रभावी होता, मोठी संख्येमध्ये होता. प्रत्येक गावामध्ये मंदिर होतं. तिथे असंही झाला की तुम्ही हिंदू नाही आहे, आम्ही तो जैन आहे, तो वाद झाला. आणि नंतर आता त्यावेळी आत्ताचे जे उपराष्ट्रपती आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्याने एक कार्यक्रमामध्ये हातामध्ये एक पुस्तक घेऊन आले होते. त्याने सांगितलं होता की एक वेळी दक्षिण भारतमध्ये 22-23% जैन होते, आता ते 3% मध्ये राहिलेले आहे. कशासाठी?
ते हिंदूने सांगितला, जैनाने जे फूट पाडायचा षडयंत्र होता त्यामुळे बली पडलो. आता अल्पसंख्यकमध्ये फायदा आहे का? आहे. किती फायदा आहे? फार कमी आहे. काय फायदा आहे? फक्त काय लोकांना आपण जे अल्पसंख्यक विभागाची जे बेनिफिट आहे ते पर्सेंटेज ते घेऊ शकता. अल्पसंख्यक विभागाचे जितके सरकारचे बेनिफिट आहेत त्यामध्ये 98% फक्त मुस्लिम समाज घेता. आणि ते जे स्कूलाचे रजिस्ट्रेशन आहे ते मध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये ते असंही घेऊ शकतात. त्यासाठी रिलिजियस मायनॉरिटीची गरज नाही. तर म्हणून फायदे किती आहे? फार कमी आहे. नुकसान तोटा किती आहे? फार मोठा आहे. आज तर काही नाही, पण 50 वर्ष असंही चालला, 25-50 वर्ष नाही ते एक दुसऱ्याचे समोर कुठेही पडले तर काय होणार? हा आजचे जे पुढारी आहेत त्यांचे यावर विचार केला पाहिजे. आणि ते विचार करून मी कमीत कमी 50 साधू संतांना भेटलो, पुढाऱ्याने भेटलो. त्यांचे सर्वांनी हा यावर चर्चा करायचा मन झाला. त्या सर्वांना असं कळलं की हा आता ते यावर विचार केला पाहिजे. म्हणून हा विषय मी समाजाच्या समोर ठेवलेला आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन जयेश पाटीलसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.